येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर, मोठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पहा, जी.आर. आलेला आहे। जी.आर. येऊन आता 2 दिवस उलटलेले आहेत। आपण बघितलं की आज आहे आपल्या जवळपास 26 मार्च, तर 24 मार्चला आपल्याला जी.आर. आला होता आणि जी.आर.मध्ये 277.26 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे। निधीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे आता या महिन्यात लाडक्या बहिणींना सरसकट हप्ता येणार का आणि कोणत्या दिवशी नेमकं वितरण सुरू होणार आहे, कारण 2 दिवस येऊन झालेला आहे आता जी.आर. परंतु काल वितरण होणार होतं, ते फिक्ससुद्धा झालेलं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते वितरण होऊ शकलं नाही। आता ते वितरण कधी होणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि नवीन एक महत्त्वाची बातमी पुढे मी तुम्हाला सांगणार जे खूप महत्त्वाचे असणार, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, हा जी.आर. जो आहे आपल्याला फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जवळपास 277 कोटी हे महिला व बालविकास विभागाला हे देण्यात आलेले आहे, तरतूद करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याच्यामध्ये हे सगळं तरतूद केलेले आहे, असा या जी.आरचा अर्थ आहे। आता जी.आरनुसार आपल्याला तर 100% पैसे मिळणार आहेत। कुठल्या महिन्याचे? फेब्रुवारी महिन्याचे। मग मला लाडक्या बहिणीने विचारलं की दादा मार्च महिन्याचं काय, कारण सगळीकडे न्यूज आहे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार, परंतु असं कसं आहे मी तुम्हाला सांगतो। एकत्रित मिळणार, परंतु एकाच ह्याच्यामध्ये नाही। 3000चा मेसेज येणार नाही तुम्हाला, 1500 रुपयाचे 2 मेसेज येतील। पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्याचा, आता हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मार्चमध्ये मिळणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे। होय, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत हे मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे, जो आता आपल्याला निधी मंजूर झालेला आहे 277 कोटी रुपयांचा, त्याचं नेमकं वितरण कधी होणार आहे तर लक्षात घ्या, आज आहे 26 मार्च, बरोबर। आज काही बँकांना सुट्ट्या आहेत, काही बँका चालू आहेत, बरोबर। तर बहुतेक जर बघितलं तर आपण तर सरसकट सर्व सरकारी बँकांना तर सुट्टीच आहे। प्रायव्हेट बँका आहेत त्या चालू आहेत काही, तर ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्या बँकेमध्ये आज पैसे येऊ शकतात, परंतु वितरण हे जास्तीत जास्त मला असं वाटतं की उद्या सुरू होईल। आज वितरण होणार नाही, उद्या 100% वितरण सुरुवात करणार, कारण सरकारला माहिती आहे पुढच्या आठवड्यात पण भरपूर सुट्ट्या आहेत परत बँकेला। पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही, उद्या वितरणाला सुरुवात होऊ शकते 100%। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला मोबाईलवरती मेसेज यायला सुरू होतील, कारण सरकारकडे काहीच दिवस उरलेले आहेत ह्या महिन्यात आणि सरकारला ह्याच महिन्यात तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता द्यावा लागेल, कारण अतिशय खूप उशीर झाल्यानंतर त्यांना परत एप्रिल महिन्याचा हप्त्याचं टेन्शन आहे, बरोबर। आणि पुढच्या महिन्यात अक्षय तृतीया आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मग ते कदाचित फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ह्या महिन्यात देतील आणि अक्षय तृतीया 19 तारखेला आहे तुम्हाला माहिती आहे, 19 एप्रिलला। तर त्याच्या अगोदर 2 हप्ते म्हणजे मार्च आणि एप्रिलचे हप्ते हे तुम्हाला सोबत ते तिथं देऊ शकतात। हे अशी एक आपल्याला एक हे आहे, अंदाज आहे, कारण ज्यावेळेस आपण बघितलं ज्यावेळेस काय असे मोठे सण असतात किंवा मोठे मुहूर्त असतात, अशा टायमाला सरकार ते मुहूर्त साधतं, असं आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की किती जणांना हप्ता मिळणार, सरसकट हप्ता वाटप होणार आहे, कारण निधीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। फेब्रुवारी महिन्याचा जो निधी आहे तो खूप जास्त आलेला आहे आता यावेळेस, कारण जानेवारी महिन्याचा जो निधी होता तो 90 कोटी रुपये होता फक्त, किती 90 कोटी। त्यामुळं यावेळेस आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडम असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांनी आता ह्यावेळेस निधीमध्ये वाढ केलेली आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी सुद्धा सरकारकडे काही मागण्या करत असतो, निधीमध्ये वाढ करणे किंवा तारीख फिक्स करणं किंवा जी.आर. कधी येणार आहे अशा गोष्टींसाठी सरकारकडे आपण वारंवार पत्र पाठवत असतो। महिला व बालविकास विभागाकडे स्वतः जाऊन अधिकाऱ्यांशी बोलत असतो। फक्त एवढंच की आपण स्वतः व्हिडिओ वगैरे काय तसलं काढत नाही, फक्त तुमच्यासाठी काम करतो हे दाखवायची गरज नाही कोणाला। त्यामुळं तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की कोणी ई-के.वाय.सी केलेली आहे आणि कोणाकोणाला वाटतं की आपण चांगलं काम करत आहोत। लक्षात घ्या, बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे। आता तुम्हाला सांगतो सरसकट येणार आहे का नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सरकारला ह्या महिन्यात आता जर आपण बघितलं तर 31 मार्च ही तारीख दिलेली आहे, कशासाठी? ई-के.वाय.सीसाठी। परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी मला कमेंट्समध्ये सांगितलं आहे की दादा आमची ई-के.वाय.सी ऑलरेडी झाल्या होत्या तरी देखील आम्हाला जानेवारीचा हप्ता आला नव्हता। तर लाडक्या बहिणीनं तुमची ई-के.वाय.सी कदाचित चुकली असेल तर दुसऱ्यांदा एकदा दुरुस्त करा,
शेवटची चान्स आहे 31 मार्चपर्यंत. परंतु मला सरकारकडे एक विनंती आहे की सरकारने आपल्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी द्यावी, सरसकट सर्वांना KYC करायची. कारण आत्ता फक्त अशाच लाडक्या बहिणी KYC करू शकतायत ज्यांची KYC पहिली चुकली होती, बरोबर. परंतु आता ज्या लाडक्या बहिणींची राहून गेलेली आहे चुकून, आता आज जवळपास माझ्या निदर्शनाखाली तर भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत, कमेंट्स मी भरपूर वाचल्या आहेत. तर राज्यामध्ये आपण जवळजवळ 20 ते 30 लाख लाडक्या बहिणी अशा असतील ज्यांनी KYC अजून केलीच नाही. तर सरकारला एक विनंती आहे की सरसकट सर्वांनी KYCचा पुन्हा एकदा ऑप्शन द्या. दुसरी गोष्ट विनंती सरकारकडे ती म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ते मिळाले पाहिजेत. तिथं कुठलाही अट आणू नका. तुम्ही जसं डिसेंबर 2025पर्यंत सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ते दिलेत, तसंच ह्या वर्षीसुद्धा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही हप्ते द्यावे अशी माझी सरकारकडे नम्र विनंती आहे. आता कोणाकोणाला वाटतं की ह्या दोन मागण्या योग्य आहेत, कृपया करून कमेंट्स करा आणि आपल्या मागणीला सपोर्ट करा. कृपया करून बरोबर आहे, मागणी बरोबर आहे किंवा बरोबर आहे, सपोर्ट आहे असं तुम्ही लिहू शकता कमेंट्समध्ये. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मलासुद्धा कळणार नाही की तुम्हाला काय नेमकं पाहिजे आहे. सरसकट हप्ता तरी सध्या मिळायला पाहिजे, सरकारकडे आपण मागणी करू. पण सरकारने जर KYCचा जर नियम इथं आणला तर मग काही लाडक्या बहिणी यातून अपात्र होतील आणि काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येईल, हे सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, सरकारने जर अजून ह्याच्यामध्ये KYC नंतर जर अर्ज पडताळणीचं जर त्यांनी नियम ह्यात लागू केले, जसं की 4 चाकी वाहन असेल, कोणाच्या घरी सरकारी जॉबला असेल, तर अशा गोष्टीमध्ये मग पुन्हा एकदा लाडक्या बहिणी फसू शकतात आणि मग त्यांना तिथून सुद्धा बाद करू शकतो. बघू आता पुढे काय होतं नेमकं. सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओ बघा. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्या वेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहिणीमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे. पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी